हवेतून वीज निर्मिती करण्याचं मॉडेल नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे। हे मॉडेल आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी मॅग्नेटिक डायनेमाचा वापर करून हे फॅन्स लावण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारचे मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला पेटेंटही मिळालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। संजय ढोबळे सर आपल्या सोबत आहेत भौतिकशास्त्र विभागाचे। सर, काय मॉडेल आहे? नमस्कार, मी प्राध्यापक संजय ढोबळे, भौतिकशास्त्र विभाग राजस्थान तुकडोजी नागपूर विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक आहे। सर, आम्ही जेव्हा पाहतो की आपलं नागपूर शहर हे मेट्रो शहर झालेलं आहे आणि खूप सुंदर शहर व्हायचं आहे, तर त्याच्यामध्ये या मॅग्नेटिक डायनॅमोच्या आधारावर आम्ही हे इलेक्ट्रिक पोल तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये पूर्ण बॅटरीने इलेक्ट्रिक जनरेट होऊन आम्ही इथे बॅटरी लावली आहे, ते स्टोअर होईल आणि त्यामुळे हा LED लॅम्प लावेल। हा LED लॅम्प पण आम्ही लॅबमध्येच तयार केलेला आहे। त्यामुळे विदाऊट गव्हर्नमेंटच्या इलेक्ट्रिक पॉवरने हा लॅम्प जळेल आणि त्याप्रमाणे त्याला हा पण एक मॉडेल केला आहे। ट्री टाईपचा मॉडेल आहे। बॅक साईडला पण लावलं तर रोडच्या मध्ये आलं तर दोन्ही साईडने बसेस किंवा गाड्या जाईल, त्या हवेने हा फिरेल आणि खूप चांगले इलेक्ट्रिक पॉवर जनरेट होईल आणि ते त्यामुळे संध्याकाळपर्यंत पूर्ण 6 तास हा लाईट जळत राहील। सोप्या भाषेत प्रेक्षकांना समजून सांगा, या मॉडेलवरून वीज कशी तयार होईल आणि कुठे लावायला पाहिजे हे मॉडेल? या मॉडेलमध्ये सर मॅग्नेटिक डायनॅमो आहे। हे फिरले की आतमध्ये मॅग्नेट लावलेले आहे, त्याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या कॉन्सेप्टने तयार होतं आणि हे इलेक्ट्रिक पॉवर जमा करून आम्ही बॅटरी चार्ज करतो आणि ज्या गावामध्ये जिथं संध्याकाळच्या वेळेस लाईट राहत नाही, सर्पदंश होतात, लोक मरतात किंवा त्यावेळेस आपण हे सर्व तिथे वापरू शकतो आणि एक वेगळ्या इलेक्ट्रिक सोर्सनी आपण लाईट लावू शकतो। पेटेंट मिळाले याच्यामध्ये आम्हाला आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळाले। आम्ही 3 विद्यार्थ्यांनी MSCचे विद्यार्थी आहे, याच्यासोबत आम्ही काम केलं आणि याचा आम्हाला पेटेंट पण मिळाला आहे। विद्यार्थ्यांना विचारूया, काय कसा अनुभव होता तुझा हे मॉडेल? चांगला अनुभव होता। सरांचा आयडिया होता, सरांनी आम्हाला आयडिया दिला, त्यांच्या गायडन्स आणि सपोर्टने आम्ही हा प्रोटोटाईप बनवलेला आहे आमच्या याचा। यामध्ये आम्ही प्रोपेलर घेतले, 3D प्रिंटेड आहे त्यांना। मग आम्ही असा जे रस्त्याच्या मधोमध किंवा हा मॉडेल आपण बाल्कनीमध्ये सुद्धा लावू शकतो, गार्डन्समध्ये सुद्धा लावू शकतो। जसा हवा येतील ते प्रोपेलर फिरतील आणि त्यामधून बॅटरीमध्ये इलेक्ट्रिक स्टोअर होईल आणि त्यातून आपला जो कोणी आपण जसा आपल्याला लाईट यूज करायचा तसा लाईट मग जळेल। नक्कीच अत्यंत उपयुक्त मॉडेल हे। हवेतून वीज निर्माण करणारं हे मॉडेल आहे। ग्रामीण भागामध्ये डिवायडरवर लावता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं आंतरराष्ट्रीय पेटेंट मिळालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।